आम्हाला माझ्या सख्या छोट्या भावाचा फोन आला सकाळी 8 वाजता. डायरेक्ट त्याने हे सांगितलं की थोडी नाही आपली भाऊ नाही राहिली. थोडासाही वेळ दिला नाही की तिच्यापर्यंत पोहोचू किंवा तिचा काय स्टेटस आहे समजेल आम्हाला, कशी आहे ती बघायलाही नाही भेटला. तो आम्हाला बोलला की 5 वाजता झालं ही घटना आणि शिफ्ट केलं पटापट शास्त्रीनगरला. तिथे 1 तास 1 तास काहीतरी बोलला तो, झाले म्हणजे ते बोलले पण की झाले ठीक आहे, होईल सगळं नीट होईल. त्यांनी सरळ सांगितलं की सिव्हिल हॉस्पिटलला न्या. आपला कल्याण डोंबिवली ग्रामीण विभाग आहे, सर्वात जास्त साप इकडे आहेत. तुम्ही ठाण्याला का पाठवताय? इथं का नाही येते उपचार, का नाही इथे झाले? किती वेळ वाया गेला? छोटं बाळ आहे ते 4.5 वर्षाचं. किती सहन केलं, किती सहन केलं हो. आज मोठा माणूस गेला तर आपल्याला दुःख होतं. पण नक्की जो प्रकार, माझी पुतणी 2 पुतणे आहेत, जुळे आहेत. त्यांना मावशीकडे मामाकडे पाठवलं, जरा शनिवारी पाठवलं. तर आम्हाला रविवारी आम्ही माझ्या भावाला बोललो होतो की त्यांना घेऊन ये, पण त्यांना ऐकलं, त्यांना राहायचं होतं मामाकडे अजून. पहाटे सकाळी 5 वाजता असं काहीतरी झालं होतं. आम्ही ऐकलं, तेच बोलले आम्हाला की 5 वाजता असं झालंय. पण दोघी पण झोपल्या होत्या. ठीक आहे. प्राणवी, तिचं नाव प्राणवी विकी भोईर, आणि तिच्या बाजूला श्रुती अनिल ठाकूर, हे दोघे झोपले होते. प्राणवीला साप चावला. तो साप मनेर होता आणि तो अंथरुणातच भेटतो. तो चावला तिला, ती उठली, प्राणवी उठली, माझी माऊली उठली, ती ओरडली आणि तिची मावशी श्रुती तिला बेडरूम मध्ये घेऊन गेली. तिला माहित नव्हतं श्रुतीला की काय नक्की काय झालंय. ती श्रुती परत तिच्या अंथरुणात आली, तिला चावला साप, श्रुतीला चावला, तिच्या मावशीला चावला. तेव्हा तिला समजलं की माऊलीला, प्राणवीला पण साप चावलाय. तर तिने सर्वात आधी स्वतःची पर्वा नाही केली. पहिले तिने प्राणवीला, तिला पहिले पोहोचवलं. पहिले आम्ही तिला मामाबरोबर पोहोचवलं शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये. त्यानंतर तिच्या भावाने, मावशीच्या भावाने तिला सगळ्यांना सांगितलं की हिला पण चावलाय. तेव्हा ते घेऊन गेले. सदर घटना कुठल्या परिसरात घडली? खांबाळपाडा जे शिवाजी मंजुनाथ शाळेच्या पाठीमागे, मंजुनाथ कॉलेजच्या पाठीमागे. कुठला दिवस होता तो? काल सकाळी, रविवारचा काल पहाटे 5 वाजता.